खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी 8 वर्ष झालं काम करतोय. सामाजिक प्रश्न असतील, त्यानंतर जेवढं काय माझ्याकडनं करता येईल म्हणजे जनता दरबारच्या माध्यमातून असू दे, त्याचबरोबर काही गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांच्या इथं समजा जर सरळ होत नसेल तर आमची सत्ता नसली, त्यावेळी सत्ता नव्हती, त्यामुळे आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवावा लागत असेल आणि जे करायला लागेल ते करून आम्ही जनतेचे प्रश्न आतापर्यंत शासन दरबारी उचललेत आणि ते मार्गी लावले. आज शिवसेना शिंदेगड आज कुठल्या का पक्षातून बाहेर पडलो किंवा काय, या सगळ्या गोष्टी मी माझ्या इतर म्हणजे ह्या 2-4 दिवसाच्या घडामोडीत मी सांगितल्या, त्यामुळे आता परत ते काय रिपीट करणार नाही. सांगायचं एवढंच आहे की शिवसेनेत याच्या अगोदर ज्या मनसे याच्या अगोदर ज्या पद्धतीने काम करत होतो त्याच्या अधिक चांगल्या पद्धतीने मी शिवसेनेत काम करेन आणि जो कामाचा धुमधडाका आहे तो माझा असाच चालू राहील, एवढंच मी असं या निमित्तानं मी सांगतो. आपल्यासमोर पर्याय भरपूर होते, पण तुम्ही शिवसेनेतच का पक्ष प्रवेश केला? मला बघायला गेलं तर महाराष्ट्र धर्म आणि मराठी हा मूळ पाया आहे आणि मी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. तर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेना आणि मनसे हे काय वेगवेगळं असं काय मी याच्या आधी पण मारत नव्हतो. आज DNA एकच आहे म्हणून मी शिवसेनेची निवड केली. आता तुम्ही पक्ष प्रवेश केलाय, आपल्यासोबत आपल्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्यासोबत पक्ष प्रवेश केलाय काय? किती लोकांनी आपण पक्ष प्रवेश केला? आज आम्ही 450 जणांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. विद्यार्थी सेनेचा तालुकाध्यक्ष, त्याचबरोबर विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, काही शाखेंचं शाखाध्यक्ष, असे सगळेच आम्ही आहे. अजून माझ्यावर प्रेम करणारे बरेच जण आहेत, त्यांचा सुद्धा मला फोन आलेला आहे. लवकरच त्यांचा पण पक्षप्रवेश होईल. माझे काय पक्षावर किंवा राजसाहेबांच्यावर नाराज नाही आहे. या पक्षातील जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सिस्टम ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे त्या पद्धतीने चालवली नाही, त्यामुळे मी पक्षातनं बाहेर पडलो. नाहीतर माझा राजसाहेबांच्यावर असले मला भरपूर प्रेम दिले, मला विधानसभेचं तिकीट सुद्धा दिले होते, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पोषक होत्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण इथं ग्राउंड लेवलला पक्ष वाढवत असताना जो सपोर्ट वरनं मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे हे आज मी निर्णय घेतला. काय घडलं ज्यामुळे तुम्ही शिवसेनेत? नाही, बऱ्याच गोष्टी झाल्या. आज म्हणजे आता कसं आहे, मी त्या पक्षातून बाहेर पडतो म्हणून त्या पक्षाला नाव ठेवणार नाही. एवढंच सांगेन, काही ज्या गोष्टी होत्या त्या आज मीडियासमोर सगळंच सांगणं काय एक्सपोज करणं बरोबर नाही ठरणार. ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक होती, मी पक्षाला नाव ठेवणार नाही. मी जे बोललो त्या पद्धतीनं विषय झाला, त्यामुळे मी त्यातनं एक्झिट झालो.